राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली 3 मंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आली। यामध्ये केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, अरुण जेटली आणि व्यंकय्या नायडू यांचा समावेश आहे। ही समिती एनडीएच्या घटक पक्षांसोबत चर्चा करणार आहे। राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावरती सगळ्या पक्षांचे एकमत न झाल्यास 17 जुलैला निवडणूक होते। या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 28 जून अशी आहे। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेची भूमिका काय आहे आणि त्याचा काय परिणाम होतो याचा अंदाजही भाजपला अद्याप आलेला नाहीये। त्यामुळे भाजपकडून खबरदारी बाळगली जाते। थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवरती भ्रष्टाचाराचे आरोप लावल्यामुळे चर्चेत आलेले कोलकाता उच्च न्यायालयाचे वादग्रस्त न्यायमूर्ती CS कर्णन आज निवृत्त झालेत। कर्णन यांना न्यायालयाच्या अवमान प्रकरणी 6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आलेली असून या प्रकरणी त्यांना फरार घोषित करण्यात आले आहे। दरम्यान कर्णन हे उद्या चेन्नईमध्ये पत्रकार परिषद घेऊन एक नवीन बॉम्ब फोडण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी कोलकाता पोलिसांचं एक पथक चेन्नईकडे रवाना झालंय। कर्णन यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून सर्वोच्च न्यायालयाच्या 20 न्यायमूर्तींवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। त्यानंतर सर्वोच्च न्यायालय आणि कर्णन यांच्यातला वाद चांगलाच गाजला। दरम्यान उद्या कर्णन यांना अटक होते की नाही याकडे देशाचं लक्ष आहे। उद्या असलेल्या अंगारकी चतुर्थी निमित्त मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर सज्ज झालंय। 2017 सालातली ही पहिलीच अंगारकी चतुर्थी आहे। त्यानिमित्तानं लाखो भाविक सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येण्याचा अंदाज वर्तवला जातोय। त्यासाठी आज मध्यरात्री 1:30 वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येईल। सिद्धिविनायक मंदिराकडून भाविकांसाठी AC बसेसची सुविधा दिली गेली आहे। दादरच्या रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या कबूतरखाना ते रवींद्र नाट्य मंदिर दरम्यान ही बस सेवा सुरू असेल। रेल्वे रुळावरती लोखंडी रॉड सापडण्याच्या घटनांचं सत्र अजूनही सुरू आहे। शनिवारी रात्री 8:30च्या दरम्यान वसई नालासोपारा दरम्यान एक लोखंडी रॉड आढळून आला। मात्र मोटरमननं प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। लोखंडी रॉड दिसताच लोकलचे मोटरमन नितीन चंदनशिवे यांनी इमर्जन्सी ब्रेक लावले आणि गार्डच्या मदतीनं हा लोखंडी रॉड मोटरमनच्या केबिनमध्ये ठेवला। दरम्यान रुळावरती लोखंडी रॉड सापडण्याची 6 महिन्यातली ही 5वी घटना आहे। शहरातील उपनगरीय रेल्वे सेवा आणि रस्ते वाहतुकीवरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी आता जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डातर्फे जलवाहतुकीला मागेल त्याला परवानगी असा निर्णय जाहीर केला आहे। जलवाहतुकीसाठी परवानगी प्रक्रिया ही क्लिष्ट आहे असा गैरसमज लोकांमध्ये आहे। हा गैरसमज दूर करण्यासाठी मेरीटाईम बोर्डाकडून विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचं मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे यांनी स्पष्ट केलं आहे। रेल्वे स्थानकांमध्ये असलेल्या ATVM यंत्रणा वारंवार बंद पडत असल्यामुळे मध्य रेल्वेनं नवीन 110 ATVM खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गांचा विस्तार हा CST पासून कर्जत, खोपोली, कसाऱ्यापर्यंत आहे। या मार्गावरून दिवसाला सुमारे 40 ते 42 लाख प्रवासी प्रवास करतात। या प्रवाशांच्या सेवेसाठी मध्य रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात ATVM बसवण्यात आलेले आहेत आणि त्याद्वारे प्रवाशांना स्मार्ट कार्ड मार्फत तिकीट उपलब्ध होतं। शेतकऱ्यांच्या संपानंतर 11 दिवसांनी नाशिक जिल्ह्याच्या सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा आणि धान्याची विक्री सुरू झाली। लासलगाव बाजार समितीतही 11 दिवसांनंतर कांद्याचे लिलाव सुरू झालेत। सरकारनं अल्पभूधारकांचं कर्ज माफ केलं आणि त्याबद्दल शेतकऱ्यांनी सरकारचं अभिनंदन केलंय। मात्र यामध्ये हमीभावाबद्दल कुठलाही निर्णय न झाल्यामुळे नाराजी व्यक्त होतीये। दरम्यान आज बाजारात कांद्याला जास्तीत जास्त 635 तर सरासरी 500 रुपयांचा दर मिळालाय। संपाला यश ते 100% आलंय, पण हे सरकारचे नुसते घोषणा आहे। कर्ज माफ झालं म्हणजे नुसतं शब्द दिला म्हणजे थोडंच माफ झालं, साक्षात ते केलं पाहिजे माफ। त्यांनी पूर्ण जो 7-12 कोरा करायचा होता तो त्यांनी केला नाही। त्याला काही अवधी तत्व होता, त्यांनी शब्द वापरला, तो पण त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावा। सध्या अल्पभूधारक आणि मध्यम वर्गात त्यांनी कर्ज माफ केलं, सरकारचं मी अभिनंदन करतो। आणि कर्जमाफी होईल या अपेक्षेनं चंद्रपुरातल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी 425 कोटींचं कर्ज थकवल्याचं समोर येत आहे। यातील किती शेतकऱ्यांची खरोखरच परिस्थिती नव्हती आणि किती शेतकऱ्यांनी कर्जमाफीची वाट पाहिली या संदर्भात अधिकृत आकडेवारी समोर आलेली नसली तरी बँकेनंही कर्ज वसुलीचा तगादा थांबवल्यानं त्याचा कर्ज वाटपावर मोठा परिणाम झालाय। जिल्ह्यातल्या 77,000 सभासद शेतकऱ्यांपैकी केवळ 40,000 शेतकऱ्यांनाच नवं कर्ज मिळालंय। जिल्हा बँकेचं कर्ज वाटपाचं यंदाचं उद्दिष्ट 523 कोटींचं आहे। त्यापैकी 266 कोटींचं कर्ज वाटप करण्यात आलं। एकूण 40,000 सभासद शेतकऱ्यांना हे कर्ज देण्यात आलेलं असून उरलेल्या शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित राहावं लागणार आहे। आपल्या बँकेला खरीपाचं उद्दिष्ट 523 कोटी 27 लाख दिलं आहे। त्याच्यापैकी आजपर्यंत 40,140 सभासदांना 269 कोटी कर्ज वाटप झाला। मागच्या वर्षीची वसुली आपली 36% आहे। त्याला कारण म्हणजे राज्य शासनाचं म्हणजे पेपरबाजी आणि अधिवेशनात चर्चा चालू असल्यामुळे पूर्ण वसुली होऊ शकली। कर्जमाफीची चर्चा सुरू असल्यामुळे त्या सभासदांनी वसुली भरण्यास टाळाटाळ केली।
यवतमाळ जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यातल्या दारव्हा तालुक्यातील दत्तापूर निळवणीतल्या शेतकऱ्यांची केळीची बाग पार भुईसपाट झाली आहे. बागेतील केळीची 2000 झाडं पावसानं आडवी झाली आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांचं 4 लाखांचं नुकसान झालंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यात भैरववाडी इथे झाड पडल्यामुळे शहराकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. तर झाड पडून विजेचे 3 खांब तुटल्यामुळे कुडाळ शहराचा वीजपुरवठा खंडित आहे. सकाळपासून शहरामध्ये पावसाची रिपरिप सुरू झालेली असून जोरदार पाऊस मात्र अद्याप झालेला नाहीये.